नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी। आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन मेथड। आज आपल्याला जी प्रिपरेशन मेथड बघायची आहे त्या प्रिपरेशन मेथडचं नाव आहे फ्रॉम डायअल्किल कॅडमियम आणि ॲसिड क्लोराईड पासून कीटोन तयार करणे। आज आपल्याला जी मेथड बघायची आहे त्या मेथडचं नाव आहे डायअल्किल कॅडमियम आणि ॲसिड क्लोराईड यांच्यापासून कीटोन तयार करणे। एक वाक्य लय महत्त्वाचं आहे बाबांनो, या मेथडच्या साहाय्यानं तुम्हाला फक्त कीटोन तयार करता येतं, अल्डिहाइड तयार करता येत नाही। डायअल्किल कॅडमियमच्या साहाय्यानं ॲसिड क्लोराईडच्या साहाय्यानं हे दोन्ही घेऊन तुम्हाला फक्त कीटोन तयार करता येतं, अल्डिहाइड तयार करता येत नाही। म्हणजे ही मेथड फक्त कीटोनसाठीच आहे। या मेथडच्या साहाय्यानं फक्त आणि फक्त कीटोन तयार करता येतं। ठीक आहे, मग आता आपण बघूयात डायअल्किल कॅडमियम कसा तयार होतो। पहिल्यांदा तुम्हाला माहीत आहे आपल्याला काय करायचं आहे बाबांनो, ॲसिड क्लोराईड आणि डायअल्किल कॅडमियम या दोघांपासून आपल्याला कीटोन तयार करायचं आहे। ठीक आहे, परंतु एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात ठेवायचं की आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, डायअल्किल कॅडमियम तयार करायचा आहे। आणि डायअल्किल कॅडमियम कसा तयार होतो ते पण या ठिकाणी आपण बघूया, पुस्तकात दिले आपल्या। पहिला भाग बघूयात आपण, डायअल्किल कॅडमियम कसा तयार होतो। पहिला भाग बघा, डायअल्किल कॅडमियम तयार कसा होतो। डायअल्किल कॅडमियम लिहायचं कसं बघा, हो का, हे दोन R2 CD म्हणजे कॅडमियम, R म्हणजे अल्किल, दोन आहेत म्हणून डायअल्किल कॅडमियम R2CD म्हणजे डायअल्किल कॅडमियम। डायअल्किल कॅडमियम तुम्ही असं पण लिहू शकता आणि असं पण लिहू शकता। हे CD, हे एक R, हे दोन R, असं लिहा किंवा असं लिहा। डायअल्किल कॅडमियम तुम्ही असं लिहा किंवा असं लिहा, दोघांचा अर्थ एकच आहे। आपल्याला कळलं पाहिजे डायअल्किल कॅडमियम कसं लिहितात, म्हणून लिहिलं। एक दोन दोन झाले म्हणजे डायअल्किल, CD म्हणजे कॅडमियम। ठीक आहे, डायअल्किल कॅडमियम तयार करण्यासाठी ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा वापर करतात। ग्रिग्नार्ड्स रिएजंट आणि कॅडमियम क्लोराईड यांच्यापासून डायअल्किल कॅडमियम तयार होतं, हे पहिल्यांदा ध्यानात ठेवा। बघा आता मी लिहितो इथं RMgX अल्किल मॅग्नेशियम हलाइड, RMgX अल्किल मॅग्नेशियम हलाइड, याला म्हणतात ग्रिग्नार्ड्स रिएजंट। हा आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंट। किती घ्यायचे, दोन घ्यायचे। आता ग्रिग्नार्ड्स रिएजंटची अभिक्रिया करा कॅडमियम क्लोराईड सोबत, हो का, CdCl2, हो का, हे असं लिहू आपण, CdCl2 लिहा किंवा नुसतं CdCl2 लिहा, कसं लिहा, दोघांचा अर्थ एकच आहे। आता हा तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट, ग्रिग्नार्ड रिएजंटची अभिक्रिया कॅडमियम क्लोराईड सोबत आपण जर केली तर तुम्हाला काय मिळतो, डायअल्किल कॅडमियम। या ठिकाणी मिळणारा प्रोडक्ट कुठला आहे, डायअल्किल कॅडमियम। डायअल्किल कॅडमियम हा प्रोडक्ट कोणापासून मिळतो, दोघांपासून, एक अल्किल मॅग्नेशियम हलाइड आणि दुसरा कॅडमियम क्लोराईड, या दोघांपासून तो प्रोडक्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं। ठीक आहे, आता रिॲक्शन कशी तयार होते बघूयात आपण। आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, या संपूर्ण अभिक्रियेमध्ये काय होतो, तर एक लक्षात घ्या या ठिकाणी की या ठिकाणी फक्त एकच वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे। हेतून बॉन्ड ब्रेक करू आपण, R आणि Mg, बरं का, आणि हे CCl आणि हा CCl, कॅडमियम आणि Cl, कॅडमियम आणि Cl ह्यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो, समजलं का। आणि मग तयार काय होतं, हे का, हे दोन R आणि एक CD, दोन R आणि एक CD म्हणजे का असं येईल, कसं येईल, हो का, बघा, दोन R म्हणजे R2, दोन R म्हणजे R2 आणि CD, हो का, डायअल्किल कॅडमियम तयार झालं। बघा RMgX मधला, RMg मधला बॉन्ड तुटला, दोन R आणि CD हे कंबाईन झाले आणि R2CD तयार झालं। उरलं काय, MgX, उरलं काय, MgX आणि हे दोन Cl, जे काय असेल तुमचं तर ते बाजूला सगळे निघून जातील। हे MgX मग आता लिहा प्लस 2MgX आणि Cl, दोन लिहा म्हणजे ऑटोमॅटिक बॅलन्स होते। हे दोन Cl आहेत, संपलं। हे दोन R, बरोबर आहे का। तर अशा प्रकारे डायअल्किल कॅडमियम तयार होतं। डायअल्किल कॅडमियम कसं तयार होतं तुमच्या समोर संपूर्ण अभिक्रिया, ह्याच्यामध्ये विशेष का नाही, पुस्तकात दिले म्हणून हे घेतलं आपण।
डाय अल्किल कॅडमियम कसं तयार होतं हे बी आपल्याला माहीत असावं. या अनुषंगाने ही रिॲक्शन घेतली. हा तुमचा कोण आहे? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंटची अभिक्रिया केली आपण कॅडमियम क्लोराईड सोबत. कॅडमियम क्लोराईड सोबत. आणि मग शेवटी प्रोडक्ट आला आपला डाय अल्किल कॅडमियम. रिॲक्शन कशी झाली? अतिशय सोपे. हा फक्त कॅडमियम इकडे आणा, बस संपलं. म्हणजे 2 R आणि 1 कॅडमियम म्हणजे R2CD. 2 R आणि 1 CD. 2 R आणि 1 CD. बस बाकीचे MgX आणि Cl 2 लिहा म्हणजे बरोबर बॅलन्स होते. संपलं. अशा प्रकारची आपली संपूर्ण अभिक्रिया. अशा प्रकारे डाय अल्किल कॅडमियम तयार होतं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? अरे बाबांनो, या ठिकाणी आपण काय शिकत आहोत? या ठिकाणी आपल्याला डाय अल्किल कॅडमियम आणि ॲसिड क्लोराईड यांच्यापासून कीटोन तयार करायचा आहे. आणि या मेथडनं फक्त कीटोन तयार होतो हे मी लक्षात घ्यायचं आहे. मग तो कसा होतो ते आता आपण रिॲक्शनला सुरुवात करू. रिॲक्शनला माहिती घ्यायच्या अगोदर ही सगळी माहिती पहिल्यांदा लक्षात घ्या. डाय अल्किल कॅडमियम R2CD किंवा CdRr कसं बी लिहावा एकच. आणि हे तयार कसं होतंय तर असं होतंय. ही सगळी माहिती पहिल्यांदा सांगितली. आता आपल्या मूळ रिॲक्शनकडे जाऊयात. डाय अल्किल कॅडमियम आणि ॲसिड क्लोराईडपासून कीटोन तयार करणे या मेथडनं फक्त आणि फक्त कीटोन तयार होतं, अल्डिहाइड तयार होत नाही. हे पण ध्यानात ठेवा. रिॲक्शनला आपण सुरुवात करूया. संपूर्ण भाग आपल्या समोर आहे. आता संपूर्ण अभिक्रिया जी होते ती कशी होते, काय होते, तो संपूर्ण भाग तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित लक्षात घ्या. अतिशय सोपी रिॲक्शन आहे, फक्त समजून घ्यायला व्यवस्थित. बघा, पहिल्यांदा इथे करू आपण जनरल रिॲक्शन. R(C)O Cl. बघा, हे कोण आहे? ॲसिड क्लोराईड. कोण आहे? ॲसिड क्लोराईड. मग ॲसिड क्लोराईड म्हणा किंवा ॲसिड क्लोराईड म्हणा, एकच अर्थ आहे. आता ह्या ॲसिड क्लोराईडची अभिक्रिया डाय अल्किल कॅडमियम सोबत करायचं. प्लस लिहू का? R2 लिहू इथं आणि हे CD. नीट आहे का? हो का? R2CD आहे म्हणजे 2 R आहेत. तुम्ही कसं पण लिहू शकता. मी लिहिला शॉर्टकट R2CD. ह्याला तुम्ही असं पण लिहू शकता. हो का? RCD आणि R. हे तुम्ही असं लिहिलं काय आणि असं लिहिलं काय एकच अर्थ आहे. तुम्हाला उगं माहिती राहून सांगितलं असं पण लिहा किंवा असं पण लिहा, का फरक पडत नाही. ओके, आपण शॉर्टकट करू, असंच करूया. ओके, का होतं माहिती आहे का? ह्याच्यामधला CCl बॉन्ड तुटतोय. CCl बॉन्ड तुटला, खेच्यात खलास. अरे बाबांनो, C आणि Cl मधला बॉन्ड तुटला आणि याच्यामधला जो Cl आहे तो रिप्लेस होईल. आणि एक महत्वाचं लक्षात घ्या, इथं 2 घ्यायचे घेत असताना म्हणजे 2 Cl गेले, 2 Cl गेले पलीकडे आणि हे जे 2 R आहेत हे 2 R इकडे आले. बघा, अभिक्रियेमध्ये काय घडलं लय महत्वाचं आहे. CCl मधला बॉन्ड तुटला, त्याच्यामुळं खेच्याक आणि हा Cl तिकडे रिप्लेस झाला. Cl इज रिप्लेस्ड बाय द R. आणि मग काल बघा 2 R, 2 R ला 2 R, C डबल बॉन्ड O ला C डबल बॉन्ड O, 2 R C डबल बॉन्ड O. आता हा Cl गेला, त्या ठिकाणी 2 R आले. हो का? हे 2 R नुसतं R लिहायचं. हो का? हे 2 R झालं ऑटोमॅटिक आणि कीटोन तयार झाला. समजलं? म्हणजे या अभिक्रियेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? या अभिक्रियेचं वैशिष्ट्य एकच आहे, याच्यामध्ये 2 Cl 2 R न रिप्लेस होते. तुम्ही म्हणता 2 Cl कुठे आहेत? बा 2 आहे इथं, 2 Cl आहे. लक्षात घ्या, घोळ करू नका. आणि हा CD आणि आलेले 2 Cl, हे 2 Cl तर का म्हणजे काय प्लस CdCl2. संपलं. अशा प्रकारचा प्रोडक्ट आहे आणि हा तयार झाला कीटोन. आणि तुम्हाला माहित आहे या मेथडनं फक्त आणि फक्त कीटोन तयार करता येतं. संपलं. कळली का बघा रिॲक्शन? जनरल रिॲक्शन लक्षात घ्या. एक रिॲक्शन जर कळाली तुम्हाला तर बाकीचा भाग सांगायची आवश्यकता नाही. एकच रिॲक्शन महत्त्वाची आहे, तेवढीच कळली की संपलं. आता एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 1 घेऊ आपण. CH3 C डबल बॉन्ड O Cl. किती घ्यायचं? 2. ॲसिड क्लोराईड आणि डाय अल्किल कॅडमियम यांच्यापासून कीटोन तयार करणे. या मेथडनं फक्त कीटोन तयार होतं. बस वाक्य लक्षात ठेवायचं. बाबांनो, ही पद्धत अशा प्रकारची आहे, या पद्धतीनं केवळ कीटोन तयार होतं ना. मग तुम्हाला समजतंय की हा. मग आता घ्या एक उदाहरण, डाय अल्किल कॅडमियमचं उदाहरण घ्या तुम्ही. हो का? प्लस हे CH3 अल्किल ग्रुप आहे. हे कौंस करा आणि टेकन टॉईस म्हणा. CH3 टेकन टॉईस आणि हे कॅडमियम. हो का? हे कॅडमियम म्हणजे डाय मिथिल कॅडमियम झालं. डाय मिथिल कॅडमियम झालं. ह्याला आपण असं पण लिहू शकतो, कळतं CD आणि त्याला 2 CH3 जोडायचं. हो का? एक CH3 आणि दुसरा CH3. हो का? हे आणि हे एकच आहे.
हे पण डायअल्किल कॅडमियम आहे, हे पण डायअल्किल कॅडमियम आहे. अल्किल ग्रुप आपण बदलला, फक्त CS3 घेतला, बस दुसरं काहीच केलं नाही. ओके ठीक आहे. आता बघा पुढे रिॲक्शन कशी होते आणि कसा येतो प्रोडक्ट ते बघू आपण. आता तुम्हाला माहित आहे CCl मधला बॉन्ड तुटतो खेचॅक, आणि हा जो Cl आहे, 2 Cl आहेत ते रिप्लेस होतील. बघा ह्या रिॲक्शनचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, अरे बाबानो या संपूर्ण अभिक्रियेमध्ये तुमचा जो ऍसिड क्लोराईड आहे याचं नाव आहे ऍसिटिल क्लोराईड. ऍसिटिल क्लोराईड असं नाव आहे. याच्यामधला हा Cl काय होतो, रिप्लेस होतो. 2 R, 2 CS3 आले इकडे. बघा हे 2 CS3 इकडे आले, हे 2 Cl गेले, 2 CS3 आले. समजते का? बघा 2 CS3 C डबल बॉन्ड O आणि 2 CS3 म्हणजे कशी 2 CS3 C डबल बॉन्ड O CS3 है की नाही. आणि मग हे CD आणि हे 2 Cl आहेत बरं का, इथं हे 2 Cl आहेत CdCl2 प्लस CdCl2 आणि ह्याचं नाव आहे ॲसिटोन. अशा प्रकारे या ठिकाणी तयार झालेला जो प्रोडक्ट आहे दॅट प्रोडक्ट इज नथिंग बट द ॲसिटोन. इन दिस वे, इन दिस रिॲक्शन ॲसिटोन इज फॉर्मड ॲज अ प्रोडक्ट. हे एक उदाहरण झालं. आता अजून एक ह्याच प्रकारचं उदाहरण घेऊयात आपण. अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण घेऊयात. बघा आता काय करू आपण, परत 2 घ्यायचं. आता इथं घेऊ आपण बेन्झॉइल क्लोराईड C डबल बॉन्ड O Cl है का. हे काय घेतलं आपण, बेन्झॉइल क्लोराईड घेतलं. याचं नाव आहे बेन्झॉइल क्लोराईड. बेन्झॉइल क्लोराईड आहे, ठीक आहे. आता ह्याची अभिक्रिया कुणासोबत करा, डायअल्किल कॅडमियम. आता डायअल्किल कॅडमियमचं उदाहरण हेच घेऊ आपण. कोणतं, डायमिथिल कॅडमियम. डायमिथिल कॅडमियम. आता रिॲक्शन काय होणार, रिॲक्शन व्हायची पद्धत तीच आहे. रिॲक्शन मध्ये कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही रे बाबा. आता काय होईल, CCl मधला बॉन्ड ब्रेक होईल खेचॅक, आणि हा जो Cl आहे 2 Cl रिप्लेस होतील 2 R न. बघा 2 CS3 इकडे येतील, 2 Cl गेले 2 CS3 आले, म्हणजे Cl इज रिप्लेस्ड बाय द CS3. मग काय 2 ला 2, बेन्झिनला बेन्झिन, C डबल बॉन्ड O ला C डबल बॉन्ड O, आणि इथं कोण आलं CS3 2 लिहा तेवढं. हो का 2 ला 2, बेन्झिन रिंगला बेन्झिन रिंग लिहिलं बरं का, C डबल बॉन्ड O ला C डबल बॉन्ड O आणि आलं CS3. हे 2 CS3 आले, हे तर 2 लिहिले, 2 CS3 झाले ऑटोमॅटिक. कळलं का. आणि CD एकच आहे आणि Cl 2 गेले, हे तर 2 लिहिले मी, 2 Cl गेले, म्हणजेच इथं काही प्लस CdCl2 आणि ह्याचं नाव आहे ॲसिटोफिनोन. ह्याचं नाव आहे ॲसिटोफिनोन. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही संपूर्ण अभिक्रिया घेतली आणि या संपूर्ण अभिक्रियेमध्ये आपण काय तयार केलं त्याच्याबद्दलची माहिती आपल्या समोर आहे. तर हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. अतिशय थोडक्यात असलेली ही मेथड आहे, ज्या ठिकाणी आपण काय केलं, ॲसिड क्लोराईड आणि डायअल्किल कॅडमियम या दोघांचा वापर करून कीटोन तयार केलं. समजलं का. आणि या मेथडनं आपल्याला फक्त कीटोन तयार करता येतं, अल्डिहाइड तयार करता येत नाही, हे पण वाक्य लक्षात ठेवा. अशा प्रकारे ही संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी आपण घेतली. छोटी अभिक्रिया होती, तुम्ही फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि मग ही रिॲक्शन तुम्हा सर्वांच्या सहज लक्षात येईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.